दुर्दैवाने आपण त्यांना अपमानास्पद वागणूक देतो, त्यांची हेटाळणी करतो, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आपण दूर लोटून देतो, त्यांना अशुभ मानतो. परंतु या व्यक्तींनी सातत्याने गेली अनेक वर्ष आपल्या हक्कांसाठी केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये लढा दिलेला आहे. पाश्चात्य जगात त्याला एलजीबीटीक्यू मुवमेंट असं म्हणतात, आपल्याकडे देखील हा शब्द आता वापरला जातो. आणि ही देखील माणसं आहेत, यांची जीवशास्त्रीय रचना, शरीर रचना थोडीशी वेगळी जरी असली तरी सुद्धा त्यांचे मानवी हक्क आहेत, ते देखील आपल्यासारखेच नागरिक आहेत देशाचे. आणि त्यांच्याही काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत आणि आपल्या बरोबर मुख्य समाजामध्ये त्यांना जगू दिलं पाहिजे. अशा प्रकारची एक जाणीव जागृती गेल्या काही काळामध्ये हळूहळू विकसित होते आहे. अजूनही पूर्णपणे झाली असं नाही म्हणतायत, परंतु पुष्कळच पहिल्यापेक्षा फरक पडलेला आहे. अशा या भिन्नलिंगी व्यक्तींचा आज आपण इथे विचार करत नाहीये, कारण आपल्याकडे 2च तास आहेत. त्यामुळे आपण आपला फोकस जो आहे तो स्त्री आणि पुरुष या 2 लिंगांकडेच आपण आपला आजचा फोकस ठेवूया. तर हे जे लिंग आहे ते शरीराशी संबंधित आहे. ही पूर्णपणे जीवशास्त्रीय रचना आहे, निसर्गाची रचना आहे आणि एका मर्यादेच्या पलीकडे माणसाचा त्याच्यामध्ये काहीही संबंध नसतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जगामध्ये कुठेही तुम्ही जा, प्रत्येक स्त्रीच्या शरीराची अंतर्गत शारीरिक रचना एकसारखी असते आणि काही प्रमाणात बाह्य रचना देखील. आणि जगामध्ये कुठेही गेलो तरी प्रत्येक पुरुषाच्या शरीराची अंतर्गत शारीरिक रचना ही एकसारखी असते, बाह्य रचना ही बऱ्यापैकी एकसारखी असते. बाहेरून आपण वेगळे दिसतो की काही जण उंच असतात, काही जण धिप्पाड असतात, काही बुटके असतात, काही अगदी किळकिळीत असतात, काही अगदी काळे असतात, काही अगदी गोरे असतात, कोणी गव्हाळ असतं, सावळे असतं, कुणाचे केस काळे कुरळे असतात, कुणाचे सोनेरी असतात, डोळ्याचा रंग आपला वेगवेगळा असतो. ही सगळी बाह्य लक्षणं जरी वेगवेगळी असली तरी आपल्या शरीराची सगळ्या स्त्रियांच्या शरीराची अंतर्गत शारीरिक रचना एकसारखी असते आणि सर्व पुरुषांची शरीराची अंतर्गत शारीरिक रचना एकसारखी असते. म्हणजेच काय, लिंग ही स्थिर कल्पना आहे, स्थिर स्वरूपाची कल्पना आहे आणि जगात तुम्ही कुठेही गेलात तरी सुद्धा ती कुठेही बदलत नाही. आता आपण जेव्हा जेंडर म्हणजे लिंग भाव असं ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, हा लिंग भाव म्हणजे काय, जेंडर म्हणजे काय, या गोष्टीकडे आपण आता वळूयात. की लिंगभाव म्हणजे समाजाचा प्रत्येक स्त्रीकडे आणि प्रत्येक पुरुषाकडे बघण्याचा जो एक विशिष्ट दृष्टिकोन असतो त्याला आपण लिंगभाव असं म्हणतो. ही संपूर्णपणे मानव निर्मित, समाज निर्मित संकल्पना आहे, निसर्गाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन म्हणजे काय, तर स्त्री म्हणजे तिच्यामध्ये हे गुणदोष असले पाहिजेत, तिने ह्या प्रकारची कामं केली पाहिजेत, तिने ह्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत, अशा प्रकारची कामं तिने करता कामा नयेत, हे तिला शोभत नाही, अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीबद्दल विचार करणं. दुसऱ्या बाजूला प्रत्येक पुरुषाबद्दलही तसाच विचार करणं की पुरुष म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, त्याच्या स्वभाव कसा असला पाहिजे, त्यांनी कुठल्या प्रकारची कामं केली पाहिजेत, कुठल्या प्रकारच्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी त्यांनी करता कामा नयेत. अशा प्रकारचा जो एक ठाशीव दृष्टिकोन जो समाजाने बनवलेला असतो, एक चौकट टाकलेली असते, एक आडाखा किंवा एक ठोकताळा किंवा एक साचा बनवलेला असतो आणि त्यामध्ये प्रत्येक स्त्री पुरुषांनी बसलं पाहिजे असा समाजाचा जो आग्रह असतो, एक थोडासा दबाव किंवा दडपण असतं, त्याला आपण लिंगभाव असं म्हणतो. हा समाज निर्मित असल्यामुळे हा स्थिर नसतो. जसजसा आपण समाज बदलेल तसतसा तो बदलताना आपल्याला दिसतो. आता अगदी एक सोपं उदाहरण आपण घेऊया, आपल्या भारत देशामधलंच उदाहरण घेऊया की आपल्या भारतातलं सगळ्यात दक्षिणेकडचं राज्य केरळ आणि आपली पूर्वोत्तर राज्य आसाम, मेघालय, मणिपूर वगैरे, त्या पूर्वोत्तर राज्यांमधनं आपल्या 2 मुलींनी आपल्यासाठी ऑलिम्पिक मेडल्स आणली, त्यामुळे ती पूर्वोत्तर राज्य आपल्या अधिक सगळ्यांच्या लक्षात राहतील अशी अपेक्षा आहे. या दोन्ही प्रदेशांमध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती आणि त्याचे अवशेष किंवा त्याचा प्रभाव आजही आपल्याला त्या दोन्ही समाजांवर दिसून येतो. आता हा कसा प्रभाव दिसतो, तर या दोन्ही भागांमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण अधिक आहे, तिथली आरोग्य व्यवस्थाही चांगली आहे, तिथल्या स्त्रियांचा जनन दर बाकी भारताच्या तुलनेने निम्मा आहे, तिथला लोकसंख्या वाढीचा दर स्थिरावलेला आहे. बाकी भारतात लोकसंख्या वाढताना दिसते आणि विशेषतः ज्याला आपण हिंदी हार्टलँड म्हणतो, म्हणजे राजस्थान पासून बिहार पर्यंतचा जो हिंदी भाषिक प्रदेश आहे तिथून आपली भारताची लोकसंख्या सर्वाधिक वाढते आहे. या दोन्ही राज्यांमध्ये शिक्षणाच्या प्रभावामुळे लोकसंख्येचा दरही स्थिरावला आहे आणि तिथल्या स्त्रियांचा जनन दर म्हणजे प्रत्येक स्त्रीला आयुष्यात होणाऱ्या मुलांची संख्या इतर देशाच्या आपल्या तुलनेने 50% आहे. अर्थकारण, समाजकारण, राजकारण या सगळ्या गोष्टींमध्ये तिथल्या स्त्रिया अधिक पुढारलेल्या अवस्थेत आहेत असं आपल्याला दिसतं, त्या अधिक स्वतंत्र वृत्तीच्या आहेत असं आपल्याला दिसतं, त्यांना मिळणारी स्वातंत्र्य अधिक आहेत असं आपल्याला दिसतं आणि विशेषतः निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग अधिक आहे हेही आपल्याला दिसून येतं. विशेषतः पूर्वोत्तर राज्यांमध्ये आपण कुठल्याही बाजारात जेव्हा जातो तेव्हा तिथे दुकानं चालवणाऱ्या बहुतेक महिला या सर्व प्रकारची दुकानं त्या चालवतात, आर्थिक व्यवहार करतात, आर्थिक निर्णय घेतात असं आपल्याला दिसून येतं.
आता आपण भारतातल्या इतर काही भागांकडे बघूया, की राजस्थान झाला, हरियाणा झाला किंवा पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग आहे, ज्याला आपण बुंदेलखंड वगैरे म्हणतो. हा भाग तुलनेने मागास आहे. तिथे स्त्रियांचे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. तिथल्या स्त्रियांचा जनन दर बाकी भारताच्या तुलनेने दुप्पट आहे. लोकसंख्येबद्दल तुम्ही आधीच बोलले की लोकसंख्या वाढीचं प्रमाण तिथे सर्वाधिक आहे. भ्रूण हत्येचा जो प्रश्न आपण गेली कित्येक वर्ष ज्याला तोंड देतो आहोत तो त्या भागामध्ये सर्वाधिक आहे असं आपल्याला दिसतं. अर्थकारण, समाजकारण, राजकारण या गोष्टीमधले तिथल्या स्त्रिया तुलनेने मागास आहेत असं आपल्याला दिसतं. बऱ्याचशा स्त्रिया अजूनही चेहऱ्यावर पूर्णपणे घुंगट घेऊन वावरतात. समाजामध्ये वावरताना त्यांना मिळणारी स्वातंत्र्य कमी आहेत आणि त्यांच्यावर असलेली बंधनं तुलनेने अधिक आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे आपण एकाच देशातले नागरिक असून देखील वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांची आणि पुरुषांची असलेली सामाजिक अवस्था, त्यांना मिळणारी स्वातंत्र्य आणि त्यांच्यावर असलेली बंधनं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि अशाच प्रकारचा भाग आपल्याला भारताच्या बाहेर देखील म्हणजे इतर आशियन कंट्रीज असतील की आफ्रिका असेल, अमेरिका असेल, युरोप असेल, साऊथ अमेरिका असेल, अशा प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा त्या त्या ठिकाणच्या स्त्री पुरुषांचं समाजामधलं जे स्थान आहे, तिथल्या समाजाचा त्या त्या स्त्री पुरुषांकडे बघण्याचा जो लिंगभाव आहे तो वेगवेगळा आहे, तो एकसारखा नाही असं आपल्याला दिसून येईल. म्हणजेच आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, आणि हा जो लिंगभाव वेगळं बदलता दिसतो प्रत्येक ठिकाणी, त्याचं कारणही त्यावर परिणाम करणारे घटकही फार वेगवेगळे असतात. तिथला इतिहास, तिथला भूगोल, तिथली राजकीय व्यवस्था, त्या देशावर इतर देशांनी आक्रमण केली आहेत का, त्या देशाचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण, तो देश विकसित आहे, अर्धविकसित आहे, अल्पविकसित आहे, अशा असंख्य गोष्टींचा परिणाम तिथल्या समाजाचा लिंगभाव कसा आहे यावर पडत असतो. आपल्या शेजारी देशाचा अफगाणिस्तानचा आपण रोजच टीव्हीवर पाहतो आहे की तिथल्या समाजाचा लिंगभाव आणि आपल्या समाजाचा लिंगभाव यामध्ये किती मोठा फरक आहे, तफावत आहे आपल्याला दिसून येईल. तर ही आपली पहिली संकल्पना आपण समजून घेतली की लिंग म्हणजे काय आणि लिंगभाव म्हणजे काय. आता आपण आपल्या दुसऱ्या संकल्पनेकडे जाऊ की मी जे मगाशी बोलले की लिंगभाव म्हणजे काय, तर समाजाचा स्त्री पुरुषांकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे की स्त्री म्हणजे अशी अशी असली पाहिजे, तिने ही कामं केली पाहिजेत, ती सोशिक असली पाहिजे. अगदी पारंपरिक दृष्टिकोन जरी आपण बघितला तर ती सोशिक असावी, ती सेवाभावी असावी, ती त्याग करणारी असावी, घरातल्या सगळ्यांची तिने सेवा करावी, लहान मुलांचं पालन पोषण संगोपन करण्याची जबाबदारी तिची आहे, घरातलं स्वयंपाक पाणी, स्वच्छता, आजारी लोकांची सेवा, आले गेले नातेवाईक, मित्र परिवार या सगळ्यांचं करणं हे तिचं प्रामुख्याने काम आहे. जर वेळ प्रसंगी कुठल्याही कारणामुळे त्याग करायची वेळ आली, म्हणजे उदाहरणार्थ तिच्या नवऱ्याची कुठे बदली झाली किंवा घरामध्ये कोणी माणूस आजारी पडला आणि त्याला जर 24 तास शुश्रूषेची गरज आहे असं असलं तर अशा वेळी तिने नोकरी सोडावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि तसं केलंही जातं. आणि त्यामुळे हा पारंपरिक दृष्टिकोन जरी थोड्याफार प्रमाणामध्ये बदललाय असं आपण म्हटलं तरी सुद्धा त्यामध्ये अजूनही फार मोठा बदल झालेला आहे असं दुर्दैवाने आपल्याला म्हणता यायचं नाही. दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या बाबतीतही तसंच असतं की पुरुष म्हणजे कणखर व्यक्तिमत्वाचा असला पाहिजे, तो हळवा असता कामा नये, त्यांनी रडता कामा नयेत, त्यांनी आपल्या समस्या कुणाबरोबर शेअर करता कामा नयेत, त्यांनी घरातले सगळे आर्थिक व्यवहार बघितले पाहिजेत, घराची आर्थिक जबाबदारी पूर्णपणे त्याच्या खांद्यावर असली पाहिजे, वयस्कर आई वडील असतील त्या म्हातारपणी त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलाचीच असली पाहिजे, कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला त्यांनी तोंड दिलं पाहिजे, घरातला प्रत्येक निर्णय महत्वाचा निर्णय, मग मुलांनी शिक्षण किती घ्यावं, कुणाची लग्न कुठे व्हावी, प्रॉपर्टीची खरेदी विक्री करावी की नाही, कार नवीन घ्यावी की नाही, अशा प्रकारे सर्व आर्थिक निर्णय, महत्वाचे निर्णय हे घरातल्या पुरुषांनी घेतले पाहिजेत. कुटुंब प्रमुख म्हणून ही त्याचीच जबाबदारी आहे अशा प्रकारचे एक दृष्टिकोन समाजाचा पुरुषांकडे बघण्याचा असतो. आणि हे सगळं आपल्याला जाणवतही असतं की आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा अशा गोष्टी आपण घरामध्येही बघतो, बाहेरही होताना बघतो की निर्णय प्रक्रियेमध्ये बहुतेक ठिकाणी पुरुषांनीच पुढाकार घेतला पाहिजे अशा प्रकारची एक अपेक्षा आपल्याकडनं बाळगली जाते. अशा अनेक गोष्टी आपणही पाहतो की रस्त्यामध्ये आपण फिरतो तेव्हा मुलींची छेड काढली जाते किंवा अश्लील कॉमेंट्स केले जातात किंवा शिट्ट्या वाजवल्या जातात. माझ्या सकट इथे उपस्थित असलेल्या सगळ्या स्त्रियांना आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आलेला आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आपण बघतो किंवा पुरुषांना काही वेगळ्या विशेष जबाबदाऱ्या दिल्या जातात की अगदी तुमच्या शाळेची किंवा ऑफिसची कुठल्याही जबाबदारी घेतली तर टोळींचं जिथं काम आहे किंवा जिथं उशिरापर्यंत बसावं लागतं, जिथं काही श्रमाची कामं करावी लागतात, अशा वेळी ती पुरुषांनीच केली पाहिजेत असा आग्रह धरला जातो, बायकांना मात्र त्यामधनं सूट दिली जाते. तर अशा प्रकारचे हे अनुभव किंवा अगदी आपली आपण जी भाषा वापरतो की एखादा मुलगा अपयशी झाला असेल, रडत असेल तर तू काय बांगड्या भरल्यास का हातामध्ये किंवा मुळू रडत बसेल, आम्ही काय बायका आहोत का, आम्ही आमच्या अपमानाचा बदला घेऊ,
किंवा एखाद्या स्त्रीला अशी बसू नकोस, अशी हसू नकोस, बाईच्या जातीला हे शोभत नाही, मुलीच्या जातीने असं केलेलं चांगलं नाही, मोठी झाल्यावर असं केलंस तर तुझी सासू काय म्हणेल, अशा प्रकारची ही भाषा किंवा शिव्या जरी आपण बघितल्या तर त्या आई बहिणीवरने शिव्या दिल्या जातात. कारण की त्या पुरुषाचा अपमान करायचा असेल तर त्याच्या आईला आणि बहिणीला अपमानित करणं, अशा प्रकारची एक मानसिकता आपल्याकडे पारंपरिक दृष्टिकोनातून या गोष्टी इतक्या आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात की आपल्याला त्या लक्षात सुद्धा येत नाहीत की हे चुकीचं आहे किंवा हे असं होता कामा नये. आणि हे सगळे अनुभव आपल्याला येत असतात आणि स्त्री पुरुषांना वागवताना त्या दोघांमध्ये फरक केला जातो, दोघांना एका विशिष्ट चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जातो. असे असंख्य अनुभव आपल्याला सगळ्यांना येत असतात. आणि ते कसे येतात, ते काय येतात आणि लिंगभाव अशाच पद्धतीने का असतो, एक त्याला साचेबद्धपणा का असतो, ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे आपल्याला. ही आपली दुसरी संकल्पना आहे की लिंगभावातला साचेबद्धपणा म्हणजे काय, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये स्टिरियोटायपिंग असं म्हणतात, तर तो म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. तर हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देईन की कबुतर किंवा कोंबड्यांचं खुराड आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे किंवा पोल्ट्री फार्मही आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल. तर कशी असते त्याची रचना, तर त्यामध्ये साचे केलेले असतात, खाणे केलेले असतात आणि त्यामध्ये ते कोंबडी किंवा कबूतर आपण बसवतो. आता कोणी कधी असं बघितलंय का की ते खुराड बनण्यापूर्वी त्या प्रत्येक कोंबडीचं किंवा कबुतराचं मोजमाप घेऊन मग त्याच्या मापाच्या हिशोबाने ते खुराड बनलंय, असं आपल्याला कधीच दिसत नाही. ते बनवून तयार असतं आणि त्याच्यामध्ये आपण असा कुठलाही विचार न करता की एखादी कोंबडी थोडीशी गलेलठ्ठ असू शकते, एखादं कबूतर छोटस असू शकतं, तर एखाद्याला तो खाना मोठा होईल, एखाद्याला तो खाना छोटा होईल, अडचणीचा होईल, अशा प्रकारे कुठलाही विचार आपण करत नाही आणि सर्व पक्ष्यांना त्या खुराड्यामध्ये त्यांच्या त्यांच्या साच्यांमध्ये आपण कोंबून बसवत असतो. अशा प्रकारचा दृष्टिकोन जेव्हा समाज प्रत्येक स्त्रीकडे बघताना किंवा प्रत्येक पुरुषाकडे बघताना जेव्हा ठेवतो की स्त्री म्हणजे तिची ही गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत आणि तिने असंच वागलं पाहिजे, पुरुष म्हणजे त्याची ही गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत आणि त्यांनी तसंच वागलं पाहिजे, आणि त्या व्यतिरिक्त जर तुमचं त्याच्या बाहेर जाणार तुमचं वर्तन असेल, ते तुमच्या मागण्या असतील किंवा तुमचं काम करण्याची पद्धत असेल तशा प्रकारची, तर त्या स्त्रियांना आणि त्या पुरुषांना समाजाकडनं विरोध होतो, त्यांच्या दडपण आणलं जातं आणि वेळप्रसंगी त्यांना शिक्षा देखील केली जाते. आपल्या पुढच्या चर्चेमध्ये हे सगळे उल्लेख येतील. अशा प्रकारे प्रत्येक स्त्री ही अशाच प्रकारची असली पाहिजे आणि प्रत्येक पुरुष अशाच प्रकारचा असला पाहिजे, असा जो एक समाजाचा आग्रह असतो आणि तशाच साच्यांमध्ये प्रत्येकाला बसवण्याचा असं शक्य नाही हे आपल्याला सगळ्यांना कळत असतं. परंतु तरी देखील प्रत्येकाकडनं प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाचे छंद वेगळे असतात, प्रत्येकाचे गुणदोष वेगळे असतात आणि असं असून देखील प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषांनी त्याला आखून दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच पार पाडल्या पाहिजेत, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त जेव्हा केली जाते तेव्हा त्याला स्टिरियोटायपिंग असं म्हणतात. आता या गोष्टी होत आहेत हे तुम्हाला सगळ्यांना कळतंय, मलाही कळतंय, अशा प्रकारचा अनुभव जसं मी मगाशी चर्चा केली या गोष्टींची, तर हे वारंवार घडतंय हे आपल्याला दिसत असतं, पण ते कुठून होतंय, कसं होतंय हे मात्र आपल्याला कळत नाही. की त्याच्या अशा गोष्टी की एखाद्या मुलीची स्त्री होताना किंवा मुलग्याचा पुरुष होताना त्याने असे गुण त्यांच्यात डेव्हलप केले पाहिजेत, अशा प्रकारे त्यांनी वागायला शिकलं पाहिजे, अशा प्रकारची काही पुस्तकं आहेत का, अशा प्रकारचे काही कोचिंग क्लासेस चालतात का, बैजूज कोचिंग क्लासची जाहिरात आपण वारंवार पाहत असतो, तर अशा प्रकारचे काही क्लासेस चालतात का किंवा अशा वेगळ्या शाळा आहेत का, तर असं आपल्याला कुठेच दिसत नाही. आणि तरी सुद्धा आपण तशा पद्धतीने आपण स्वतः वाढवले जातो आणि समाजामध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारच्या अपेक्षा आणि अशाच प्रकारचं वर्तन स्त्रियांकडनं आणि पुरुषांकडनं व्हावं, अशा प्रकारे अपेक्षा आपल्याला समाजामध्ये वावरताना देखील दिसते. तर आपली तिसरी संकल्पना आपण आता समजून घेणार आहोत की हे कोण घडतं, हे कोण करतं, तर या करणाऱ्या संस्था कुठल्या, इन्स्टिट्यूशनलायझेशन ज्याला आपण म्हणतो की लिंगभावाचं संस्थाकरण कुठून होतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर माणूस हा सामाजिक प्राणी आहे हे वाक्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याचा अर्थही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रत्येक जण समाजामध्ये राहतो. काही योगी संन्यासी फकीर असतील ते जंगलात किंवा हिमालयात वास्तव्य करतात आणि तपश्चर्या करतात, तेवढे वगळले तर आपल्यासारखा सामान्य माणूस, प्रत्येक सामान्य माणूस समाजामध्ये राहतो आणि समाजामधली जी इतर माणसं असतात त्यांच्या अस्तित्वामुळे आपल्या असण्याला संदर्भ प्राप्त झालेला असतो की आपण कोणाचे तरी पालक असतो, कोणाचे तरी मुलं असतो, कोणाचा तरी शिक्षक असतो, कोणाचा तरी विद्यार्थी असतो, कोणाचा तरी डॉक्टर असतो, कोणाचा तरी पेशंट असतो, कोणाचे वकील असतो किंवा व्यापारी असतो, दुकानदार असतो, असंख्य गोष्टी आपण वेगवेगळे रोल आपण आपल्या आयुष्यामध्ये पार पाडत असतो आणि इतर लोकही तशाच पद्धतीने या भूमिका निभावत असतात आणि त्यामुळे हे परस्पर संबंध जे असतात त्यातून आपल्या सगळ्यांच्या जगण्याला एक प्रकारचा अर्थ प्राप्त होत असतो. आणि या समाजामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या संस्था काम करत असतात आणि त्या संस्थांचे संस्कार
आणि त्या संस्था आपला लिंगभाव एका विशिष्ट पद्धतीने कशा प्रकारे जागृत आणि विकसित करतात, या गोष्टींची आपण चर्चा करूया. साधारण 4-5 संस्थांची आपण चर्चा करू शकू. पुन्हा तेच सांगते की वेळ आपल्याकडे मर्यादित असल्यामुळे फार व्यापक चर्चा मी इथं करणार नाहीये. तर पहिली संस्था जी आहे ती आहे घर. की आपण घरामध्ये जन्माला येतो, कुटुंबामध्ये जन्माला येतो आणि सर्वप्रथम आपल्या घरामधल्या लोकांचा आपल्याशी परिचय होतो की आपले आई वडील कोण, आजी आजोबा कोण, काका काकू, मामा मामी, मावशी, आत्या, चुलत मावस भावंड, अशा सगळ्या नात्यांची आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वप्रथम ओळख होते. आपली मातृभाषा आपण बोलायला, कुठलंही मूल हे आपली मातृभाषा बोलायला त्या घरामध्ये शिकतं. ते घर ज्या परिस्थितीतलं असेल आणि ज्या प्रांतातलं असेल त्यानुसार त्या घरामध्ये ज्या प्रकारचं अन्न शिजवलं जातं त्याचे संस्कार त्या मुलाच्या जिभेवर होतात. आणि घरामध्ये असलेली वेगवेगळी नाती, स्त्री पुरुषांचे परस्परांशी असलेले संबंध, एकमेकांना आदराने वागवलं जातं का, एकमेकांना दुय्यम दर्जा दिला जातो का, एकमेकांशी अपमानास्पद पद्धतीने वागवलं जातं का, घरातल्या सगळ्यांचं मत विचारात घेतलं जातं का, घरामध्ये कुणाचा दरारा जास्त आहे, कुणाचा धाक जास्त आहे, कुणाला मुलं सगळी किंवा घरातली सगळी माणसं जरा घाबरून असतात, कुणाच्या मताला फार भाव नाही दिला तरी चालतो, आपल्या नातेवाईकांशी कसं वागलं जातं, नोकरांशी बोलताना कशी भाषा वापरली जाते, आल्या गेल्याशी कसं वागलं जातं, या असंख्य गोष्टी ते मूल घरामध्ये शिकत असतं. ते मूल म्हणजे जर मुलगी असेल तर तिला वागवताना वेगळापणा असतो, त्याला वागवताना वेगळेपणा असतो. या असंख्य गोष्टी ते मूल बघत असतं, शिकत असतं. आणि ते मूल लहान असतं, त्यामुळे या ज्या आसपास घडणाऱ्या घटना आहेत, भाषा आहे, जे परस्पर संबंध आहेत, एकमेकांना दिलं जाणारा मानाची किंवा अपमानाची वागणूक आहे, दुय्यम किंवा बरोबरीचं स्थान आहे, या सगळ्या गोष्टी ती मुलं बघत असतात. त्या गोष्टी बरोबर आहेत का, त्या बदलल्या जाऊ शकतात का, त्यांच्यात काही सुधारणा होऊ शकते का, या चुकीच्या आहेत का, अशा प्रकारचं कुठलंही विश्लेषण करण्याचं किंवा त्याचं अनालिसिस करण्याचं तेवढी क्षमता त्या मुलांमध्ये नसते, कारण ती लहान मुलं असतात. परंतु ती सगळ्या गोष्टी घेत मात्र असतात, शोषून घेत असतात. की जसं एखाद्या स्पंजवर आपण पाणी टाकलं तर ते चटकन शोषून घेतं. किंवा रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत आपण सगळ्यांनी बघितलं असेल की प्लॉटिंग पेपर किंवा टीप कागद ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर आपण एखाद्या रसायनाचा थेंब जर टाकला तर पटकन ते रसायन शोषून घेत असतं. आणि तशा प्रकारे त्या मुलाच्या मनाची अवस्था, त्याच्या बुद्धीची, मेंदूची अवस्था एखाद्या टिपकागदासारखी असते की जे जे काही घडतंय आजूबाजूला ते सगळ्या गोष्टी टिपत राहणं आणि त्या कुठेतरी आपल्या मेंदूमध्ये साठवत राहणं, एवढ्याच गोष्टी ते मूल करत असतं. आणि त्याच्यातूनच त्याचा लिंगभाव एका विशिष्ट पद्धतीने विकसित व्हायला सुरुवात होते. की घरातल्या स्त्रियांना कसं वागवलं जातं, घरातल्या मुली कुठल्या प्रकारची कामं करतात, घरातल्या मुलग्यांना आणि पुरुषांना कशा प्रकारे वागवलं जातं, त्यांची कामं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत, कुणाला जास्त झुकतं माप दिलं जातं, कुणाला थोडंसं डावललं जातं, या असंख्य गोष्टी ही मुलं घरामध्ये शिकतात आणि बघतात. आणि त्यामुळे एका विशिष्ट पद्धतीने त्यांचा लिंगभाव तशा पद्धतीने विकसित होत जातो. त्यानंतर ते मूल मोठं होतं, त्याला आसपासचा परिसर, शेजारी पाजारी या गोष्टी कळतात. त्यानंतर ते शाळेत जायला लागतं. प्रायमरी स्कूल तुमच्या हाताखाली येतात, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज, अशा प्रकारे त्या मुलांचा प्रवास होतो. आणि मग शाळेत एकदा जायला लागली की त्यांच्या वर्गामध्ये त्यांच्या बरोबरीचे मित्र, विद्यार्थी म्हणून वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीत येणारी मुलं त्यांच्या बरोबर जेव्हा असतात तेव्हा तिथे एका विशिष्ट प्रकाराने या लिंगभावाचा आणखी पुढचा विकास होतो. मुलांकडे कशा पद्धतीने बघितलं जातं, मुलींकडे कशा पद्धतीने बघितलं जातं, किंवा मुलींना कशा प्रकारे ट्रीट केलं जातं, मुलग्यांना शिक्षक कशा प्रकारे ट्रीट करतात, या असंख्य गोष्टी ती मुलं पाहत असतात. शाळेमधले शिक्षक शिक्षिका परस्परांशी कसं वागतात, कुणाला मानाने वागवलं जातं, प्रमोशन्स देताना किंवा वरची पोस्ट देताना किंवा मोठ्या जबाबदाऱ्या देताना कुणाला झुकतं माप दिलं जातं का, याही गोष्टी दिसत असतात. आणि ते शिक्षक चांगले असतात, म्हणजे ते त्यांचा विषय तर शिकवतातच, परंतु त्याबरोबर त्यांच्या वागण्यामधून असंख्य गोष्टी ते मुलांपर्यंत पोहोचवत असतात. की मुलींनाही मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणं, जबाबदाऱ्यांचं वाटप करताना देखील मुलींना थोड्या हलक्या जबाबदाऱ्या देणं आणि मुलग्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या देणं, अशा प्रकारे गोष्टी न करता त्या दोघांनाही विद्यार्थी म्हणून वागवणं, त्यांनी वाचन करावं, त्यांनी वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा करावी, जाणून घ्यावं, पुस्तकं वाचावीत व मासिकं वाचावीत, वादविवाद करावेत, अशा प्रकारे अनेक शिक्षक अशा प्रकारे प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे ही मुलं केवळ विद्यार्थी म्हणून न राहता, अभ्यास केवळ न करता त्यांचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीने, किंवा खेळाच्या मैदानावर देखील, तुमची प्राथमिक शाळा आहे त्यामुळे मुलांचं खेळण्याकडे अधिक लक्ष असतं, तर खेळाच्या मैदानावर बरेचदा आपल्याला दिसतं की लहान वर्गातल्या मुली खूप बरोबरीने खेळत असतात. जसं त्या मोठ्या होत जातात तसं त्यांचं खेळणं, मैदानी खेळ त्यांचे बंद होत जातात आणि बसून गप्पा मारणं किंवा फार शारीरिक अशी
धडपड करणं, पळापळ करणं, लागून घेणं, अशा प्रकारच्या गोष्टींपासून त्या मुली दूर जायला लागतात. आणि घरामध्ये आणि शाळेमध्ये सुद्धा बऱ्याचदा असं वातावरण असतं की मुलींना काय करायचं खेळून, किंवा मुलींनी मैदानी खेळ खेळायची काही गरज नाहीये, त्यांना काही पहिलवानकी करायची नाहीये, अशा प्रकारे एक दृष्टिकोन बऱ्याचदा दिसतो. अशा प्रकारे जर शिक्षक त्यांना प्रवृत्त करत असले की मुला मुलींनी दोघांनीही भरपूर खेळलं पाहिजे, मातीत मळलं पाहिजे, लागलं तरी चालेल, परंतु तुमचं शरीर बळकट होण्याचं, शरीराची वाढ होण्यासाठी ते आवश्यक आहे, अशा प्रकारे जर शिक्षक वागवत असले तर ह्या एकमेकांकडे बघण्याचा एक सुदृढ आणि निरोगी दृष्टिकोन या मुलांचा तयार होतो. आणि तशा पद्धतीने त्यांचा लिंगभाव समाजामध्ये वावरताना देखील समोरचा माणूस स्त्री आहे का पुरुष आहे या गोष्टीकडे बघण्यापेक्षा समोरचा माणूस आहे, तो आपला शिक्षक असेल किंवा दुसरा कोणी माणूस असेल, कर्मचारी असेल किंवा ऑफिसर असेल, आपण त्याच्याकडे माणूस म्हणून, अधिकारी म्हणून, शिक्षक म्हणून अशा दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहू शकतो, निरोगी आणि हेल्दी दृष्टिकोनाने पाहू शकतो. अशा प्रकारचा एक दृष्टिकोन मुलांमध्ये विकसित व्हायला मदत होते शिक्षण संस्थांमधून. त्यानंतर ते मूल मोठं होतं आणि मग आपण कामाच्या ठिकाणी जातो. मग कुणी शेती करत असेल, कुणी व्यापार करत असेल, कुणी दुकान चालवत असेल, कुणी शिक्षक असेल, कुणी वकील असेल, अशा असंख्य प्रकारच्या व्यवसायांमध्ये आपण सगळेजण कामाला सुरुवात करतो. आणि त्या ठिकाणी देखील आपण आपल्या कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुषांचं वावरणं कसं आहे, जर आपण निसर्गतः 50-50% आहोत तर कामाच्या ठिकाणी देखील आपण 50-50% दिसतो का? का स्त्रियांची संख्या कमी दिसते, का स्त्रियांची संख्या जास्त दिसते पुरुषांपेक्षा? ज्या महत्वाच्या पदांवर सरकारी हे सोडून आपण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये बऱ्याचदा असं दिसून येतं की जेव्हा महत्वाची पदं भरायची असतात किंवा सगळ्यात ज्याला टॉप मॅनेजमेंट म्हणतात, अशा ठिकाणी बसवताना अनुभव किंवा ज्ञान किंवा ज्याला आपण म्हणतो मेहनत, अशा सर्व गोष्टी असून देखील बऱ्याचदा पुरुषांना त्या ठिकाणावर बसवलं जातं. निर्णय घेण्याच्या महत्वाच्या जागेवर स्त्रियांना प्रमोशन दिलं जात नाही. अशा प्रकारे गोष्टी प्रायव्हेट याच्यामध्ये अधिक दिसून येतात, सरकारी याच्यामध्ये तसे दिसत नाहीत, कारण की सरकारच्या तशा पॉलिसीज आहेत, तशा प्रकारे कायदे पण बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण जेव्हा कामाच्या ठिकाणी पाहतो की स्त्री पुरुषांचं आपापसातलं वागणं कसं आहे, त्यांना दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या कशा आहेत, त्यांच्याकडनं ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षा कशा आहेत, आपण कामाच्या निमित्ताने दुसऱ्या संस्थांमध्ये जातो किंवा दुसऱ्या संस्थांमधले लोक आपल्याकडे येतात, तेव्हा त्यामध्ये स्त्री पुरुषांचं वागणं कसं असतं, त्यांना मिळणारी ट्रीटमेंट कशी असते, अशा असंख्य गोष्टीतून, किंवा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचं लैंगिक शोषण होतं का, त्यांना एक शारीरिक त्यांच्या याच्या टोमणे मारले जातात का, अशा असंख्य प्रकारातून आपण आपला लिंगभाव कामाच्या ठिकाणी देखील विकसित होत असतो. या पुढची आणखी एक संस्था म्हणजे समाजाबद्दल आपल्याला बोलता येईल की आपण बाजारात वावरतो, आपण रेल्वे स्टेशनवर जातो, एसटीने प्रवास करतो, आपण हॉस्पिटलमध्ये जातो, सरकारी ऑफिसेसमध्ये जातो, आणि त्याही ठिकाणी आपल्याला दिसतं की तिथे बहुतांश आपल्या आसपास असणारे लोक आपले ओळखीचे नसतात, परके असतात, आणि त्यामुळे तिथं वावरताना देखील आपण ह्या आपली नजर किंवा आपला मेंदू या गोष्टी टिपत असतो की तिथे स्त्रिया किती वावरतात, पुरुष किती वावरतात, अधिकाराच्या ठिकाणी स्त्रिया बसलेल्या दिसतात की पुरुष बसलेले दिसतात, स्त्रियांना तिथे सुरक्षितपणे वावरता येतं का, अशा असंख्य गोष्टी आपल्याला तिथेच देखील दिसत असतात. आणि त्या ठिकाणाहून देखील आपला एक म्हणजे समाजामध्ये स्त्रिया सुरक्षितपणे वावरू शकतात का, पुरुष सुरक्षितपणे वावरू शकतात का, संध्याकाळ होत जाईल जसं स्त्रियांचं आणि पुरुषांचं रस्त्यावरचं प्रमाण कसं आहे की स्त्रियांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागते, अंधार पडायला लागतं, तसा पुरुष त्या मानाने अधिक दीर्घकाळ आपल्याला वावरताना दिसतात. तर एकट्याने प्रवास करताना स्त्रिया स्वतःला असुरक्षित समजतात किंवा मुलींना शिक्षणासाठी नोकरीसाठी पाठवताना पालक 2 वेळा विचार करतात. अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी आपण समाजामध्ये वावरतानाही पाहत असतो, आणि आपला लिंगभाव एका विशिष्ट पद्धतीने विकसित होतो. त्या समाजाचा स्त्रियांकडे आणि पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, या गोष्टी आपण या बघण्यातनं सुद्धा, या अनुभवातनं सुद्धा आपल्या डोक्यात साठवले जातात आणि त्या आपल्या वागण्यामधून त्याचं प्रतिबिंब दिसत असतं. अशा असंख्य संस्थांची चर्चा आपल्याला करता येईल. पुन्हा वेळेचं बंधन असल्यामुळे मी 4 किंवा 5 संस्थांची चर्चा करते. एक अजून महत्वाची संस्था मला इथं त्याबद्दल चर्चा करावीशी वाटते, आणि ती म्हणजे माध्यम. माध्यमही 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया ज्याला आपण म्हणू शकू, आणि दुसऱ्या बाजूला समाज माध्यम, सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो. तर इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये आपण प्रिंट मीडियाकडे पहिल्यांदा बघू की वृत्तपत्र, वर्तमानपत्र असतील किंवा नियतकालिका असतील, मासिक असतील, अशा प्रकारचं जे छापील स्वरूपामध्ये आपल्या समोर जो मीडिया येतो, आणि
आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वाचतो, अग्रलेख वाचतो, लेख वाचतो. त्याखेरीज क्रीडा, कला, करमणूक, सिनेमा, भविष्य अशा असंख्य प्रकारच्या गोष्टी आपल्याला वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमधून वाचायला मिळतात. आणि त्या वाचून आपण वेगवेगळ्या विषयांवरची आपली मतं बनवत असतो, त्याबद्दल ज्ञान घेत असतो. आणि आपला लिंगभाव देखील एका विशिष्ट पद्धतीने विकसित करण्यासाठी ही माध्यम नकळत हातभार लावत असतात. हे समानतेचं वातावरण आणण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न होतो. जसं की मी एका सध्या जे लोकरंग पुरवणी जी येते लोकसत्तेची, त्याच्यामध्ये ज्योतिबाचे लेख आणि पुरुष हृदयबाई अशा दोन प्रकारचे अतिशय उत्तम सदर चालू आहेत. आणि त्यामध्ये अनेक लोकांनी एकाच विषयावर त्यांच्या त्यांच्या अनुभवातनं, वैयक्तिक आयुष्यातनं, ते केलेल्या कामातून त्यांना ज्या प्रकारचे अनुभव आले ते अतिशय उत्तम पद्धतीने मांडलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला कधीच आयुष्यात आपण ज्या प्रकारचे अनुभव घेणार नाही ते दुसऱ्यांच्या अनुभवातून आपल्याला अनेक गोष्टी तिथे शिकायला मिळत असतात. त्यामुळे वृत्तपत्र ही अशा प्रकारे फार महत्वाचं काम करत असतात. दुसऱ्या बाजूला आणखी एक लिंगभावाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर वृत्तपत्र एक थोडासा चुकीचा पायंडा कसा पडतात त्याचं मी उदाहरण देईन की दुर्दैवाने बलात्काराच्या घटना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये थांबायला तयार नाहीयेत असं म्हणावं लागेल. मागच्या काही दिवसांमध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये जवळपास 7-8 बलात्काराच्या केसेस झाल्या. आणि अशा प्रकारे जेव्हा दुर्दैवी घटना घडतात तेव्हा त्याचं जे वृत्तांकन होतं वर्तमानपत्रांमध्ये ते कसं असतं हे जर आपण बघितलं तर साधारणतः की त्या एका स्त्रीवर अन्याय झालेला आहे आणि जो कोणी आरोपी आहे ते पकडले गेले, त्यांच्यावर खटला भरला गेला, तपास चालू आहे, अशा प्रकारचं एक वस्तुनिष्ठ प्रकारचं वृत्तांकन होणं अपेक्षित असतं. परंतु बऱ्याचदा त्याचे आपण भाषा कशा प्रकारची वापरली जाते हे जर आपण बघितलं त्या वृत्तपत्रांमधून तर एखाद्या स्त्रीची अब्रू लुटली गेली किंवा हिंदी पेपर असेल तर उसकी इज्जत के साथ खिलवाड़ हो गया किंवा उसकी इज्जत तार तार हो गई, अशा प्रकारे त्या भाषा वापरल्या जातात. आणि त्यामुळे जो वाचणारा माणूस आहे त्याच्यावर नकळत कुठेतरी हा संस्कार होत असतो की स्त्रीची लैंगिकता, तिची योनिशुचिता हाच तिच्या व्यक्तिमत्वाचा एकमेव महत्वाचा घटक आहे. आणि त्याच्यावर जर हल्ला झाला किंवा तिच्यावर बलात्कार झाला, छेडखानी झाली, शारीरिक दृष्ट्या तिच्यावर अत्याचार झाला तर ती स्त्री आता आयुष्यामधनं उठली, तिच्या जगण्यात काही राम राहिला नाही, तिच्या जगण्यात काही अर्थच राहिला नाही, अशा प्रकारे एक दृष्टिकोन न कळत ही वृत्तपत्र देत असतात. आणि त्यामुळे वाचणाऱ्याचा जो वाचक असतो त्या बातमीचा तो तशा पद्धतीने विचार करायला लागतो की स्त्रियांच्या चारित्र्यावर घाला पडू नये, की तिच्या शीलावर घाला पडू नये, की तिला शारीरिक दृष्ट्या तिच्यावर अत्याचार होऊ नयेत. आणि मग ते तसं का होत आहेत याचा विचार न करता ते होऊ नयेत म्हणून मग तिच्यावर आणखी बंधनं घालावीत, अशा प्रकारे एक समाजाची मानसिकता तयार व्हायला लागते. दुसऱ्या बाजूला आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जर वळलो तर त्यामध्ये बातम्या, वेगवेगळे सिरियल्स, वेगवेगळे सिनेमे जे काय आपल्या चॅनल्सवर आपण बघत असतो तर 30-35 वर्षापूर्वीपर्यंत आपण जर बघितलं तर दूरदर्शन हे एकच चॅनल होतं आणि मर्यादित काळामध्ये दिवसाच्या आणि अतिशय उत्तम दर्जाचे कार्यक्रम दूरदर्शन देत असे. 91-92 नंतर म्हणजे आर्थिक उदारीकरणाचं वारं व्हायला लागल्यानंतर मग कलर टीव्ही आले, खाजगी चॅनल्सची संख्या देखील हळूहळू वाढायला लागली. आणि आजच्या घडीला आपण बघतो की प्रादेशिक स्वरूपाच्या किंवा वेगवेगळ्या भाषांमधली अशी असंख्य म्हणजे जवळजवळ शेकडो चॅनल्स आपल्याला त्याचा ऑप्शन्स उपलब्ध असतात, चॉईस उपलब्ध असतात की आपण त्यातनं निवडून आपण बघू शकतो. आणि बऱ्याचदा या खाजगी चॅनलचं एक कार्यक्रम सादर करण्याचं एक वेगळंच तंत्र असतं असं आपल्याला दिसून येईल की अगदी साध्या बातम्या सांगताना सुद्धा ती बातमी आहे तशी न सांगता प्रत्येक न्यूज ही ब्रेकिंग न्यूज म्हणून आपल्या काना निवेदक असतात ते अतिशय तारस्वरामध्ये ओरडून त्या बातम्या देत असतात. आणि त्याचा उद्देश एकच असतो की जो ऐकणारा आहे, जो दर्शक आहे, जो प्रेक्षक आहे त्याचा तो एक्साइट झाला पाहिजे, तो तणावाखाली आला पाहिजे. अशा प्रकारची चर्चासत्र वेगवेगळ्या विषयांवर आयोजित केली जातात ज्यामध्ये पूर्ण परस्पर विरुद्ध मतं असलेले लोक बोलावले जातात जेणेकरून त्यांचे वाद व्हावेत, भांडणं व्हावीत आणि समोरचा जो बघणारा आहे तो तणावाखाली येऊन तो खिळून राहिला पाहिजे, टीआरपी रेटिंग स्वतःच वाढलं पाहिजे, अशा पद्धतीने या बातम्या देणाऱ्यांचं काम चालू असतं. जसं मी मगाशी म्हटलं तशा अशा काही ज्या दुर्दैवी घटना घडतात त्या बलात्कारासारख्या घटनांचं वृत्तांकन जे या